आज आपण एक स्टार्टर रेसिपी बनवतो। हे हराभरा कबाब बघू शकता किती सुंदर दिसतोय रंग, एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे। हे कबाब तुम्ही टोमॅटो केचप किंवा हिरवा चटणी सोबत कशाही सोबत खाऊ शकता। हे तुम्ही करून फ्रीज मध्ये ठेवले तर तुम्हाला हवं तेव्हा त्याला शॅलो फ्राय करून किंवा डीप फ्राय करून तुम्ही ते खाऊ शकता। हे करायची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे, बरेचसे टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनेलवर खूप सारे रेसिपीज टाकलेले आहे, लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस, त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता। चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया रेसिपीला। आज आपण हराभरा कबाब बनवतोय। त्याच्यासाठी आपण 1 पाव पालक घेतलेले आहे। पालकची फक्त पानं तोडून घेतलेले, देठाचा पोर्शन घेतलेला नाहीये आपण। आणि ह्या पालकला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि 1 वाटी आपण मटार घेतलेला आहे। आता गॅसवर आपण एक भांडं ठेवले आहे, त्याच्यामध्ये 1 लिटर पाणी टाकून त्याला बॉईल करून घेतले आणि अर्धा चम्मच मीठ आणि 1/4 टीस्पून आपण साखर टाकून घेतलेली आहे। आणि त्याच्यामध्ये आपण हे धुवून घेतलेलं पालक आहे 1 पाव ते टाकून घेतो आहे। आता काही सेकंद आपण पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये पालकला मऊ पडू देतो आहे आणि त्याच्यानंतर आपण जे 1 वाटी मटार घेतलेले आहे ते सगळे याच्यात टाकून देणार आहे आणि पालक आणि मटारला 2 मिनिटं गरम पाण्यामध्ये थोडंसं नरम करून घेतो आहे। 2 मिनिटं आपण पालक आणि मटार छान शिजवून घेतलेलं आहे आणि त्याला आता आपण त्या झाऱ्यामध्ये घेऊन त्यातलं जास्तीचं जे पाणी आहे ते सगळं काढून घेतो आहे आणि त्याला आपण बर्फाच्या पाण्यामध्ये टाकून घेतोय। आता या भांड्यामध्ये आपण थंडगार पाणी घेतलेलं आहे, त्याच्यात तुम्ही आईस क्यूब्स पण टाकू शकता आणि त्याच्यामध्ये आपण हे जे पालक आणि मटार आहे त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे ते सगळं टाकून घेतोय। अशा प्रकारे पालक आणि मटार ब्लांच केले तर त्याचा जो हिरवा रंग आहे तो तसाच राहतो आणि पालकचा जो तुरटपणा आहे तो पण कमी होतो याच्याने। आता सगळं पालक आणि मटार आपण त्यातलं पाणी काढून या गार पाण्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता पालक आणि मटार पूर्णपणे गार झालेला आहे। आता आपण त्याला एका झाऱ्यामध्ये घेऊन त्यातलं जास्तीचं पाणी काढून घेतलंय आणि त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतोय। अशा प्रकारे सगळं पालक आणि मटार पाणी काढून घेतलेलं आहे त्यातलं आणि त्याला आता मिक्सरमध्ये टाकून त्याला जाडसर असं वाटून घेतोय। आपल्याला कबाब करायचे आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये जास्त पाणी नको आहे, म्हणून सगळं पाणी आपण काढून त्याला छान वाटून घेतलेलं आहे। बघू शकता कशा प्रकारे झालेलं आहे, एकदम स्मूथ वाटायचं नाही। आज पालक आणि मटार आपण जाडसर असं वाटून घेतलंय, बघू शकता कसं दिसतंय ते। त्याला एका भांड्यात काढून घेतोय। कबाब बनवायसाठी आपण गाजर घेतले 1/3 कप शिमला मिरची घेतली, 1/2 कप आपण फ्लावर घेतले, 1/2 कप आपण बीन्स घेतलेले। सगळ्या भाज्या चॉपरमधनं बारीक अशा चिरून घेतलेल्या आहे। 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आहे, लसूण आणि अद्रक आपण बारीक चिरून घेतलेलं आहे। आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण 2 टेबलस्पून तेल टाकून घेतो आहे। तेल आता आपण छान गरम करून घेतलेले आहे, त्याच्यामध्ये 1 टीस्पून आपण जिरा टाकलेलं आहे। जिरं आता आपलं तडतडायला लागलेलं आहे। 1 टीस्पून आपण लसूण टाकून घेतो आहे, 1/2 टीस्पून आपण अद्रक टाकून घेतो आहे आणि अद्रक आणि लसूणला मीडियम फ्लेमवर आता आपण छान शिजवून घेतो आहे। 2 हिरव्या मिरच्या आपण बारीक चिरून टाकून घेतो आहे आणि हिरवी मिरचीला आपण अद्रक लसूण सोबत छान शिजवून घेतो आहे। आता आपलं मिरची छान शिजलेली आहे, अद्रक लसूण शिजलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण 1/3 कप शिमला मिरची बारीक चिरलेली आहे ती सगळी टाकून घेतो आहे। गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे। अर्धा वाटी बारीक चिरलेला बीन्स टाकून घेतो आहे। 1/3 कप आपण गाजर आहे जे बारीक चिरून घेतले ते टाकून घेतो आहे। अर्धा वाटी आपण बारीक चिरलेला फ्लावर टाकून घेतो आहे। सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि मीडियम टू हाय फ्लेमवर आपण ह्या भाज्यांना सगळ्या शिजवून घेतो आहे 2 ते 3 मिनिटं। 2 ते 3 मिनिटं भाज्या मीडियम टू हाय फ्लेमवर आपण शिजवून घेतलेल्या आहे। बघू शकता किती छान कोरड्या झालेल्या, आपल्याला त्यातलं मॉइश्चर कमी करायचं होतं। आता त्याच्यामध्ये जाडसर वाटलेलं मटार आणि पालक ते सगळं टाकून घेतो आहे। गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवलेली आहे। सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून त्याला आपण 3-4 मिनिटं तरी मीडियम फ्लेमवर शिजवून घेतो आहे। आता 3 मिनिटं पालक आणि सगळ्या भाज्या व्यवस्थित आपण शिजवून घेतलेल्या आहे मीडियम टू हाय फ्लेमवर। त्याच्यात आपण आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेतो आहे। मीठ टाकल्याने भाज्यांना पाणी सुटेल आणि जे पाणी सुटलेलं राहील ते पण आता आपण मीडियम टू हाय फ्लेमवर आटवून घेतोय सगळं आणि भाज्या सगळ्या आपल्याला कोरड्या करून घ्यायच्या आहे। आपल्याला कबाब बनवताना त्याच्यात मॉइश्चर नको आहे। आता बघू शकता अजून 3-4 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे। आपलं सगळं मिश्रण आहे भाज्यांचं ते पहा किती कोरडं झालेलं आहे, त्यातलं मॉइश्चर सगळं निघून गेलेलं आहे। आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे आणि त्याला आपण थंड करून घेतो आहे।
आता आपलं भाज्यांचं मिश्रण थंड झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण 2 बॉईल केलेले बटाटे घेतलेले आहे, छोट्या साईजचे आहे, त्याला आपण किसून घेतो आहे। महत्त्वाची टीप आहे की हे किसूनच घ्यायचे, किसून घेतल्याने ते भाज्यांमध्ये छान मिक्स होतो बटाटा, आणि जर आपण क्रश करून घेतला तर मध्ये कुठेतरी मध्ये मोठे तुकडे राहतात। अशा प्रकारे बघू शकता कसं आपण किसून घेतले, असेच दोन्ही बटाटे आपण किसून घेतो आहे। आता 5 आपण पनीरचे क्यूब घेतलेले आहे आणि ते पण आता किसणीने किसून घेतो आहे। पनीर हे ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालणार आहे। पनीर टाकल्याने कबाबची टेस्ट खूप वाढते। आता याच्यामध्ये बाकी मसाले टाकून घेतोय आपण। धने जिरे पावडर घेतलेली आहे, ती 1.5 टीस्पून टाकून घेतो आहे। 2 टीस्पून आपण लाल मिरची पावडर टाकतो आहे। आपण हिरवी मिरची आधी टाकलेली आहे, त्याचा अंदाज घेऊन टाकायचा। 1 चम्मच चाट मसाला टाकलाय आपण, अर्धा चम्मच आपण गरम मसाला टाकलेले आहे, अर्धा चम्मच आमसूल पावडर टाकलेली आहे, काळं मीठ टाकतोय थोडंसं, आणि साधं मीठ टाकतोय आपण थोडं, आणि 2 चम्मच आपण मोठे चम्मच आपण बेसन टाकून घेतोय। हे भाजलेलं बेसन आहे, याने आपल्या कबाबला बाइंडिंग येईल। ब्रेड क्रम्स घेतलेले आहे, ते आपण टाकून घेतो आहे। 3 टेबलस्पून आपण टाकून घेणार आहे, आणि गरज वाटली तर अजून पुन्हा टाकू शकतो आपण, जशी गरज पडेल तसं आपण पुढे वापरून घेणार आहे। आता आपण ह्या सगळ्या साहित्याला व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे। एकदम छान मिक्स करायचं, म्हणजे आपले कबाब हे छान त्याचे बॉल्स बनवता येतील। आता बघू शकता आपलं मिश्रण छान झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण 1 टीस्पून कसुरी मेथी टाकून घेतोय। कसुरी मेथीची खूप छान टेस्ट येते याच्यामध्ये। आणि आता आपण ब्रेड क्रम अजून 2 चम्मच टाकून घेतो आहे। टोटल 5 टेबलस्पून आपण ब्रेड क्रम टाकून घेतलेला आहे, आणि ह्याला सगळ्या साहित्याला व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे। बघू शकता किती छान मिक्स झालेलं आहे सगळं साहित्य। आता आपण त्यातलं थोडासा पोर्शन घेतोय, आपल्या ज्या साईजचे कबाब बनवायचे तेवढा पोर्शन घ्यायचा, आणि कबाबचा आता आपण शेप देऊन घेतो आहे। इतक्या सहज दिल्या जातोय शेप, कारण आपल्या भाज्यांचं सगळं मॉइश्चर ब्रेड क्रमनी कमी झालेलं आहे एकदम, त्याच्यामुळे आता एकदम ते छान प्रकारे आपल्याला कबाब बनवता येतात। बघू शकता किती छान कबाब झालाय। त्याला आता आपण काजूचा तुकडा लावून घेतोय, आणि अशाच प्रकारे हे हराभरा कबाब सगळे आपण तयार करून घेतोय। बघू शकता किती सुंदर दिसत आहे। आता सगळे कबाब आपण तयार करून घेतलेले आहे, बघू शकता किती सुंदर दिसतात आहे। एक कबाब मी तुम्हाला उचलून दाखवते, हे बघू शकता कसं दिसतोय ते। आता आपण या कबाबला शॅलो फ्राय करून घेतोय। आता गॅसवर आपण एक पॅन ठेवलाय, त्याच्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून आपण तेल टाकून घेतोय। तेल पॅनमध्ये छान पसरवून घेतलेलं, आणि तेल छान गरम झाल्यावर एक एक करून आपण कबाब टाकून घेतोय। जितके कबाब मावतील तेवढे कबाब आपण टाकून घेतो आहे। गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे। आता कबाबची खालची बाजू आपण 1-1.5 मिनिटं तरी छान शिजवून घेतोय, आणि त्याच्यानंतर आपण त्याला पलटवून घेतो आहे। कबाबला दुसऱ्याही बाजूने 1 ते 1.5 मिनिटं आपण छान शॅलो फ्राय करून घेतोय। महत्त्वाची टीप आहे की कबाब हे हलक्या हाताने पलटवायचे, नाहीतर ते तुटू शकतात। आता बघू शकता किती सुंदर रंग आलाय कबाबला, आणि दुसऱ्याही बाजूने 1-1.5 मिनिटं शॅलो फ्राय करून घेतोय, म्हणजे असाच कलर दुसऱ्याही बाजूने येईल। आता बघू शकता दुसरी बाजू आपण पलटवून घेतलेली आहे, त्याला पण किती सुरेख गोल्डन कलर आलेला आहे, आणि कबाब आपले बघू शकता किती छान शॅलो फ्राय झालेले। त्याला आता आपण काढून घेतोय। टिश्यू पेपरवर काढायचं म्हणजे जास्तीचं तेल निघून जाईल। बघू शकता किती सुरेख दिसतात आहे, आतनं सॉफ्ट आणि बाहेरनं एकदम क्रंची असे हे कबाब तयार झालेले आहे। मीडियम गॅसवर आपण सगळे कबाब छान शॅलो फ्राय करून घेतलेले आहे। आता एक कबाब मी तुम्हाला उचलून दाखवते, किती सुंदर दिसतो आहे, आणि आता आपण ह्या कबाबचं प्लेटिंग करून घेतलेलं आहे। एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे। ही तुम्ही नक्की घरी करून बघा आणि सगळ्यांना खाऊ घाला, आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका। माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत। धन्यवाद।